नमस्कार मित्रांनो. तर पहिला प्रश्न असा आहे, एका निवडणुकीत दोन उमेदवार आहे. विजयी उमेदवाराला 56% मते मिळाली आणि तो 2400 मतांनी काय झाला, विजय झाला. तर एकूण मते किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये फक्त दोनच उमेदवार आहे. पहिला उमेदवार कोणता आहे, विजयी उमेदवार आहे, आणि दुसरा कोणता असणार आहे, मग पराभूत उमेदवार असणार आहे. तर आता स्टेप बाय स्टेप आपण हा प्रश्न सोडूया. एकूण मते 100% असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून काय करायचं, एकूण मतेच्या पुढे काय लिहायचं, 100% लिहा. एकूण टक्के किती लिहिले आपण, 100% लिहिले. आणि प्रश्नामध्ये बघा, विजय उमेदवाराला किती टक्के मते मिळाले, तुम्ही बोला 56% मते मिळाले. तर विजय उमेदवाराला 56% लिहा. मग आता काय करायचं, पुढच्या स्टेप मध्ये पराभूत उमेदवाराला किती मते मिळाले ते आपल्याला काढायचे. बघा आता एकूण मते किती, 100%. एकूण मतामधून जर विजय उमेदवाराला 56% मिळाले तर किती उरतील, मग 56. 100 मधून 56 मायनस वजा केले किती राहिले, 44 राहिले. मग हे 44% मते कुणाला मिळतील, तुम्ही पराभूत उमेदवाराला मिळतील. मग लिहा, मग पराभूत उमेदवाराच्या पुढे किती, 44%. बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, आता दोन्ही उमेदवाराच्या मतामधील काय करायचं, फरक काढायचा. तर फरक कसा काढायचा बघा. आता विजय उमेदवाराला किती टक्के मते मिळाले, 56%. 56 काय करायचे, वजा करायचे कोणते, पराभूत उमेदवाराला किती मिळाले, 44%. 56 मधून 44 वजा केले किती राहिले, 12% राहतील. 12% राहतील. म्हणजे काय, दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक किती, 12% आहे, बरोबर. किंवा आपण असंही बोलू शकतो, विजय उमेदवार 12% मतांच्या फरकाने काय झालाय, विजय झालाय. पण प्रश्नानुसार हा फरक किती आहे, 2400 आहे. म्हणून आपण काय करायचं, 12% बरोबर काय करणार आहे बघा. आता म्हणून 12% बरोबर किती लिहिणार आहे, 2400 लिहिणार आहे. 2400 काय केले, लिहिले. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला 1% काय करायची, किंमत काढायची. आता बघा, दोन्ही बाजूला 12 भाग जातो, तर काय करायचं, दोन्ही बाजूला 12 भाग द्या. इकडे बघा, आता 12 1 12, 12 2 24 आणि 2 शून्य तसेच. म्हणजे 1% बरोबर किती आले, 1% बरोबर किती आले, 200 आले. 1% बरोबर किती आले, 200 आले. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं मित्रांनो, तर एकूण मते किती. आता एकूण मते किती, 100%. म्हणजेच प्रश्नामध्ये आपल्याला 100%ची किंमत विचारलेली आहे. आता सांगा 1% बरोबर 200. तर एकाला 100 बनवण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, मग एकाला 100 ने गुणाकार करायला लागतील. मग काय करायचं, एकाला दोन्ही बाजूला 100 ने गुणाकार करायला लागेल. कारण डाव्या बाजूला 100 ने गुणाकार करताय, तर उजव्या बाजूने काय करायला लागेल, 100 ने गुणाकार करायला लागेल. का, दोन्ही एकमेकांचे कसे इक्वल आहे. आता बघा, 1%ला काय करायचं, 100 ने 1% बरोबर 1% गुणाकार 100 बरोबर 200ला पण काय करायला लागेल, मग 100 ने गुणाकार करायला लागेल. बघा आता 1 गुणाकार 100 किती झाले, म्हणजे 100% बरोबर किती आले आपले, 100% बरोबर किती आले, 20,000 आले. आणि हेच आपल्याला प्रश्न मध्ये विचारले, तर एकूण मते किती, एकूण मते म्हणजे 100% विचारले. 100% बरोबर किती आले, 20,000 आले. मग एकूण मते किती येणार आपले, 20,000 येणार आहे. 20,000. हेच काय मित्रांनो आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, बी हे बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा पहिला प्रश्न सोडवला आहे. आता दुसरा प्रश्न पण आपण कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे, एका निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी काय झाला, पराभूत झालाय. तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळतील हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय विचारलं होतं मित्रांनो, एकूण मते किती. आणि या प्रश्नामध्ये काय विचारले, जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळतील हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न सोडवण्याआधी थोडं समजून घेऊया. या प्रश्नामध्ये फक्त दोनच उमेदवार आहेत.
एक कोणता उमेदवार पराभूत उमेदवार आहे आणि दुसरा कोणता असणार आहे मग विजयी उमेदवार असणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण हा प्रश्न सोडूया. बघा आता एकूण मते किती असतात 100% असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग 100% लिहा एकूण मताच्या पुढे. बघा प्रश्नामध्ये अजून माहिती काय दिले 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी काय झाला पराभूत झाला. म्हणजे 35% कुणाचे मग पराभूत उमेदवार आहेत. मग पराभूत उमेदवार किती टक्के मते मिळाले 35% मिळाले. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला विजयी उमेदवार किती टक्के मिळाले ते आपल्याला काढायचे. ते कसे काढायचे बघा एकूण मते किती 100%. 100% मधून 35% कुणाला मिळाले पराभूत उमेदवाराला ते वजा करायचे. 100 मधून 35 गेले किती राहिले 65% राहिले. आता हे 65% कुणाला मिळतील मग विजयी उमेदवाराला मिळतील. म्हणजे याचे विजयी उमेदवाराला किती टक्के मते मिळाले 65% मते मिळाले. बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये मग काय करायचं आपल्याला दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक काढायचा. फरक कसा काढायचा विजयी उमेदवाराला किती टक्के मते मिळाले 65% मते मिळाले. त्यातनं कुणाची मते वजा करायचे पराभूत उमेदवाराला किती टक्के मते मिळाले 35%. 65 मधून 35 वजा केले किती राहिले 30% राहतील. 30% राहतील. याचा म्हणजेच काय याचाच अर्थ म्हणजे दोन उमेदवारांमध्ये 30% मतांचा काय फरक आहे. किंवा आपण असेही म्हणू शकतो पराभूत उमेदवाराला बघा पराभूत उमेदवाराला 30% मतांच्या फरकाने काय झालाय पराभूत झालाय. आणि पण प्रश्नानुसार हा फरक किती दिलाय 30%चा. प्रश्नानुसार बघा हा फरक किती दिलाय 6300 दिलाय. म्हणून आपण काय करायचं 30% बरोबर किती असणार आहे 30% बरोबर किती असणार आहे मग 6300 असणार आहे. मग असं इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपण काय करायचं नेक्स्ट टाइम सिम्प्लिफाय होतं तर सिम्प्लिफाय करू. बघा दोन्ही बाजूला 30 ने भाग जातो तर 30 ने भाग द्या. बघा 30 एक 30 इथे शून्य घाला. बघा 3 दुने 6 3 एक 3 आणि 0 किती राहतील 1% बरोबर किती राहते 210. दोन्ही बाजूला 30 ने भाग दिल्यानंतर किती 1%ची किंमत किती आली 210 आली. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळतील हे विचारले. बघा जिंकलेला म्हणजे विजयी उमेदवार किती टक्के मते मिळाले 65% मते मिळाले. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय 65%चीच किंमत विचारली. आता बघा 1% बरोबर 210 आहे तर 65% बरोबर किती असणार आहे बघा 1% आहे ना 1% हे म्हणून दाखवतो 1% बरोबर किती 210. मग एकाला 65% बनवायचं आपल्याला. मग किती एकाला कितीने गुणाकार करायला लागेल 65 ने गुणाकार करायला लागेल. म्हणून काय करायचं दोन्ही बाजूला 65 ने गुणाकार करायचा. बघा आता 1% गुणाकार 65 इथं 210 गुणाकार 65. परत एकदा सांगतो समजून मित्रांनो 1% बरोबर 210 आहे तर आपल्याला किंमत कोणाची काढायची विजयी उमेदवार किती टक्के मिळाले 65% मिळाले. मग 65 लिहिले. बघा एकाला 65 बनवण्यासाठी काय करायचं मग आपल्याला 65 ने गुणाकार करायला लागेल. म्हणून दोन्ही बाजूला काय केलं मी 65 ने गुणाकार केला. आता बघा इथे किती आले 65% आले 65% आणि 210 ला 65 ने काय करायचं गुणाकार करा. इथं 0 नंतर घेऊया 5 1 5 6 1 6 5 2 5 10 2 12 आणि 1 13. ठीक आहे. आणि काय करा बेरीज करा 5 0 6 6 3 आणि 1 0 आपण कमी घेतला होता तो पाठी लावा. किती आले 13,750 13,750. विजयी उमेदवार किती मते मिळाले मित्रांनो 13,750 मते मिळाले असतील. ऑप्शन कोणतं बरोबर आहे बी हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. आता तिसरा प्रश्न कसा सोडायचा ते आपण पाहणार आहे.
तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 असा आहे, एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 42% मते मिळालेला उमेदवार 4800 मतांनी काय झालं, पराभूत झालाय. तर पराभूत उमेदवारास किती मते मिळतील हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो पहिल्या प्रश्नामध्ये आपण एकूण मते काढायला शिकलो. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण विजयी उमेदवार किती मते मिळाले ते काढायला शिकलो. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय काढायचं आपल्याला, पराभूत उमेदवाराला किती टक्के मते मिळतील हे आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो प्रश्न सोडवण्याआधी थोडं समजून घेऊया. या पण प्रश्नामध्ये बघा 2 उमेदवार आहेत, एक पराभूत उमेदवार आहे तर दुसरा कोणता असणार आहे, विजयी उमेदवार असणार आहे. ठीक आहे, आता बघू स्टेप बाय स्टेप प्रश्न सोडूया. एकूण मते 100% असतात हे सर्वांना माहिती आहे, म्हणून काय करायचं, एकूण टक्के किती लिहायचे, 100% लिहिले. आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, 42% मते मिळाले उमेदवार 4800 मतांनी काय झालं, पराभूत झालाय. म्हणजे पराभूत उमेदवार किती टक्के मते मिळाले, तुम्ही सर 42% मते मिळाले, 42% लिहिले. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता बघा विजयी उमेदवाराचे काय काढायचे, आपल्याला टक्केवारी काढायची. एकूण मते किती आहे, 100%. 100% मधून समजा 42% कुणाला मिळाले, पराभूत उमेदवाराला मिळाले, तर मायनस करा. 100 मधून 42 गेले, किती राहिले, 58% राहिले. आता उरलेले 58% कुणाला मिळणारे मतदान, तुम्ही सर विजयी उमेदवाराला मिळतील. मग विजयी उमेदवाराला किती टक्के मते मिळाले, तुम्ही सर 58% मिळाले, 58% लिहिले. बघा आता मित्रांनो, विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांची मतांची टक्केवारी मिळाल्यानंतर आपण काय करतो, दोन्ही उमेदवारांच्या मतामधील काय करायचं, फरक काढायचा आहे. फरक बघा आता कसा काढायचा आहे, विजयी उमेदवार किती टक्के मिळाले, 58% मिळाले, लिहा. त्याच्यामधून काय करायचं, वजा करायचे कुणाचे, पराभूत उमेदवाराला किती मिळाले, 42% मिळाले, लिहा. आता बघा 58 मधून 42% मायनस केले, किती राहिले, किंवा सर 16% राहिले, 16% राहिले. म्हणजेच काय, दोन्ही उमेदवारांमध्ये मतांचा फरक किती आहे, 16%, बरोबर, 16% आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, पराभूत उमेदवार 16% मतांच्या फरकाने काय झालाय, पराभूत झालाय. पण मित्रांनो हा फरक किती आहे, प्रश्नानुसार हा फरक किती आहे, तुम्ही मला सर 4800, म्हणून आपण काय करतो, 16% बरोबर, 16% बरोबर किती लिहायचे, 4800 लिहितो. 4800 लिहिले तर काय करायचं, पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, 1% किंमत काढायची. दोन्ही बाजूला काय करायचं, 16 ने भाग जातो, बघा 16 1 16, 16 2 32, 16 3 48. हा दोन्ही बाजूला 16 ने भाग जातो, तर दोन्ही बाजूला काय करा, 16 ने भाग द्या. बघा आता इथं 16 1 16, 16 1 16, 16 1 16, 16 2 32, 16 3 48. जर 16 3 48 आणि 0 3 2 0 तसेच, म्हणजे 1% बरोबर किती आले, जरा खाली लिहितो, 1% बरोबर किती आले, सर 300 आले. 300 आले, बरोबर. पण प्रश्नामध्ये काय विचारले मित्रांनो, आपल्याला पराभूत उमेदवारास किती मते मिळतील हे विचारलेलं. पराभूत उमेदवार किती टक्के मते मिळाले, 42% मते मिळाले. म्हणजे आपल्याला काय करायचे, 42% जी काय करायची, किंमत काढायची. ठीक आहे, आता बघा पराभूत उमेदवाराची किंमत काढू आपण. बघा आता 1% बरोबर किती आहे, 1% बरोबर किती आहे, 300. आपल्याला काढायची कोणची किंमत आहे, 42% काढायची. आता एकाला कोणत्या संख्येने गुणाकार केल्यामुळे 42 होतील, तुम्ही सर 42 ने गुणाकार करा. मग डाव्या बाजूला आपण 42 ने गुणाकार केला तर उजव्या बाजूला पण कोणत्या संख्येने, समान संख्येने गुणाकार करायला लागतो. म्हणजे दोन्ही बाजूने कशाने गुणाकार करायला लागेल, 42 ने गुणाकार करायला लागेल. बघा आता 1% गुणाकार 42 बरोबर 300 गुणाकार 42. बघा आता 42 आहे का, 42 इथे झाले 42%. आता बघा 300 चा 42 मध्ये गुणाकार करायचा आहे. बघा 42 गुणाकार 3 करा, 3 दुने 6, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 2 शून्य आपण कमी घेतले ते 2 शून्य बाजूला लावा. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती आले, 12600 आले, 12600. म्हणजे 42%ची किंमत किती आली आपली, 12600 आली, बरोबर. आपल्या बॉक्समध्ये काय करा, बंद करा. आणि आपल्या प्रश्नामध्ये हे विचारलंय की पराभूत उमेदवार किती टक्के मिळतील, मग 12600 मिळणार आहे. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक कोणचा बरोबर आहे, सी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे तिन्ही प्रश्न व्यवस्थित समजले असतील. जर हे तिन्ही प्रश्न तुम्हाला समजले असतील तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा.
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा प्रश्नासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.